तिसऱ्या टर्म मध्ये 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक निर्णयाच्या दृष्टीने पाऊल टाकलेले आहे। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे। आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये याबद्दलचे विधेयकही मांडले जाणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी याबद्दलची समिती नेमण्यात आली होती। गेल्या मार्च महिन्यामध्ये समितीने आपला अहवाल सादर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये सुद्धा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख केला होता, पण काँग्रेसने आणि एमआयएमने मात्र याला विरोध केलेला आहे। यूनियन कैबिनेट में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एनडीए की सरकार ने वन नेशन वन इलेक्शन में जो हाई लेवल कमेटी की रिकमेंडेशंस थी उसको एक्सेप्ट किया है। हाई लेवल कमेटी रिकमेंडेशंस ऑन वन नेशन वन इलेक्शन ऑन साइमल्टेनियस इलेक्शंस, that those recommendations have been accepted today by the union cabinet। तो उसको नहीं मानते, ये नहीं चलने वाला है डेमोक्रेसी में। ये डेमोक्रेसी को टिकाना है तो जब जब चाहिए तब इलेक्शन करना पड़ेगा। आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे, कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत। जम्मू काश्मीरमध्ये फेज मध्ये घेत आहेत, सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही आहे आणि वन नेशन वन पोलचं बोलतात। 2 वर्षात राज्यात आमच्या 30 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोल बद्दल बोलतात। तर मला वाटतं आता कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोगचे आयुक्त येणार आहेत। तो नरेंद्र मोदी का पूरा गेम प्लान यही है कि नेशनल पार्टीज रहें और दूसरे तमाम रीजनल पार्टीज, छोटे पार्टीज हमेशा के लिए खत्म हो जाएं। कॉन्स्टिट्यूशन चलेगा तो कॉन्स्टिट्यूशन प्रिंसिपल्स के ऊपर चलेगा। तो बेसिकली नरेंद्र मोदी सिर्फ, क्योंकि बीजेपी की आइडियोलॉजी आरएसएस की हमेशा ही रही है कि वो रीजनल पार्टीज को नहीं चाहते, इसीलिए वन नेशन वन इलेक्शन का एक मार रहे हैं तुग्गा। हम तो इसकी मुखालिफत किए हैं और मुखालिफत करेंगे, अपोज करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।